तिकडे दादरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त स्टेशनच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही ठिकाणी बाहेर तैनात करण्यात आलाय। जिथे फेरीवाले बसायचे तिथे पोलिसांची एक टीम तैनात आहे, जेणेकरून कोणी फेरीवाला आलाच तर त्याच्यावर कारवाई करता येईल। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। मुंबई महानगरपालिकेने सध्या एक मोहीम हाती घेतली आहे। ती मोहीम म्हणजे बेकायदेशीर फेरीवाल्यांना हटवण्यासाठी। मी ज्या सध्या परिसरामध्ये उभी आहे तो दादर स्टेशनचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये बरेच अनधिकृत फेरीवाले बसलेले असतात, फुलं विकण्यासाठी, भाजी विकण्यासाठी, फळं विकण्यासाठी। मात्र आता मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कारवाईनंतर एकही फेरीवाला आपल्याला इथे पाहायला मिळत नाहीये। त्यासोबतच पोलिसांची एक टीम इथे तैनात करण्यातच आली आहे, कारण का जो कोणी फेरीवाला इथे येईल आणि नियमांचं उल्लंघन करेल त्याच्यावरती त्वरित कारवाई देखील केली जाईल। हा जो परिसर आहे तो खरं तर गजबजलेला असतो। अनेक जण इथे टॅक्सी बस पकडण्यासाठी येतात, मात्र इथे जे फेरीवाले बसायचे त्यांच्यामुळे इथे फार गर्दी व्हायची आणि चालण्याची देखील कोंडी व्हायची। परंतु आता इथे आपण पाहतोय की या फेरीवाल्यांना इथे हटवल्यानंतर हा जो परिसर आहे तो अत्यंत मोकळा झाला आहे आणि इथे नागरिकांना चालण्यासाठी व्यवस्थित सुविधा निर्माण झाली आहे आणि जे कोणी फेरीवाले इथे बसतील याच्या पुढे त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकर सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।